भारतात जर काही नुकसान झालं तर तुम्ही जाऊन तुमच्या नेत्याला जाब विचारू शकता, पण पाकिस्तानच्या जनतेला हे सुद्धा माहीत नाहीये की नक्की कोणाला जाब विचारायचा. पाकिस्तान भारताच्या तुलनेत छोटा देश आहे. त्याची लोकसंख्या भारताच्या 7 पट कमी आहे आणि अर्थव्यवस्था सुद्धा खूपच लहान आहे. एवढ्या लहान अर्थव्यवस्थेवर तुम्ही खूप मोठं सैन्य चालवू शकत नाही. त्यामुळे त्यांचं सैन्य सुद्धा भारतापेक्षा लहानच आहे. तिथं लोकशाही नाहीये. तिथं असा कोणताही नेता नाही जो चुकीचं वागल्यावर या गोष्टीला घाबरेल की पुढच्या वेळी मला कोण मत देईल. तिथं लष्कर चालतं आणि लष्कराला कधीच मत मागायला यावं लागत नाही. तिथं थेट सत्ता पालट होतो. जसं की झिया उल हक असतील किंवा परवेज मुशर्रफ असतील. जेव्हा तिथं थेट सत्तापालट होत नाही तेव्हा तिथं एक प्रॉक्सी पपेट गव्हर्नमेंट बसवलं जातं, पण त्यांच्या डोक्यावर लष्करच बसलेलं असतं. तुम्हाला पंतप्रधान दिसतो, पण त्या पंतप्रधानाच्या वर कोण आहे? लष्कर प्रमुख. आणि लष्कर प्रमुखाच्या वर कोण आहे? त्याच्यावर सुद्धा कोण आहे? एक विचारसरणी. ती विचारसरणी वहाबी आहे. पाकिस्तान गरीब देश आहे. त्यांच्याकडे फक्त मनुष्यबळ आहे. विचारसरणी ते सौदी अरेबियाकडून उधार घेतात आणि पैसा अमेरिकेकडून घेतात. या 3 गोष्टी पाकिस्तानमध्ये एकत्र येतात. पाकिस्तानातील मनुष्यबळ, अमेरिकेचा पैसा, मग तो थेट असो किंवा IMF कडून मिळवून दिलेला असो, आणि सौदीची विचारसरणी. सौदीची म्हणजे तिथं जी वहाबी धारा आहे ती. तेव्हा त्यांना जनतेला उत्तर द्यायची गरज नसते. ते काहीही करू शकतात. आणि त्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं? डीप स्टेट काय आहे तुम्हाला माहिती आहे? निधी पुरवणारा कोण आहे माहिती आहे? त्यामुळे जर काही बर्बादी झाली तर ती कुणामुळे झाली हे कुणालाच कळणार नाही. खुद्द तिथल्या जनतेला, त्यांच्या आवामला सुद्धा हे कळणार नाही की त्यांना नक्की कुणी उद्ध्वस्त केलंय.